भी ऐसे पता है कि 2 जगह पे रख दिया ना यहाँ पे। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, नारायण ॲस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी अमोल बागडे आहे आणि आपलं आजचं डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। चला तर बघूया आजचे काही मुख्य जे आपले करंट अफेअर्स आहेत बघा। याच्यामध्ये की आपल्या नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री, आपले गृहमंत्री पण आले होते अमित शाह, आणि मला वाटते सध्या ते दिल्लीच्या दौऱ्यावरती होते काल, आणि निर्मला सीतारामन यांना भेटलेले आहेत ते। तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलेलं आहे, केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या झालेल्या चर्चेनंतर काय आहे, सावनेर येथे काय करून राहिले आहेत ते लोक 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेचा काय करून राहिले आहेत, खत प्रकल्प, फर्टिलायझर प्लांट आपल्या महाराष्ट्रामध्ये काय करतात, त्याच्यामध्ये फर्टिलायझर प्लांटचं इस्टॅब्लिशमेंट करून राहिले जातात याच्यामध्ये। तर आता सध्या जर आपण बघितलं आपल्या भारतामध्ये ते इतक्या साऱ्या आपल्या काय आहेत ह्या फर्टिलायझरच्या कंपन्या, जसं की इफ्को आहे, क्रिफ्को आहे याच्यामध्ये, ठीक आहे, वेगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये NFL आहेत, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड वगैरे कंपन्या। तर आता एक कंपनी आपल्या याच्यामध्ये पण होऊन राहिलेली आहे प्रकल्पामध्ये बघा, जवळपास 10,000 कोटींचा असून त्याच्यामध्ये काय करणार आहेत, गेल म्हणजे काय आहे, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड। काय याच्यामध्ये, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे काय आहे, खत निर्मिती करत असताना वेगळ्या गॅसेसचा त्याच्यामध्ये उपयोग होतो, त्याच्यामुळे गेल आहे। त्याच्यानंतर केंद्रीय खत व रसायन मंत्रालय आहे याच्यामध्ये, है ना। त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र सरकार आहे, यांच्या संयुक्त विद्यमानाने काय करून राहिले आहेत, त्याच्यामध्ये खत प्रकल्प उभारून राहिले आहेत। कारण बघा आता इतक्यामध्ये आपल्या भारतामध्ये जर बघाल तुम्ही, शेतीला 3 प्रकारचे याच्यामध्ये काय लागतात, खतं लागतात, N, P आणि K। कोणतं आहे, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फेट लागते। तर सध्या आता भारतामध्ये DAP जो आहे, डायअमोनियम फॉस्फेट, याची जरा कमतरता चालू आहे, आणि हा फॉस्फेट आपण जो आहे जवळ चायनामधून इम्पोर्ट करतो, आणि चायनानं काय केलं, त्याच्यावरती बंदी लावलेली आहे। तर आता सध्या जर बघितलं आपण, जवळपास जसं 1250 रुपयाची एक बॅग आहे, तर ही जवळपास 1750ची भेटून राहिलेली आहे। काय होऊन राहिलेलं आहे, आर्टिफिशियली चायनानं याच्या सप्लाय जो आहे, सप्लाय कमी करून टाकलेला आहे। एक तर आपली डिपेंडन्सी आहे त्यांच्यावरती, त्याच्यामुळे काय होऊन गेलेलं आहे, थोडंसं आता आपल्याला इश्यूज येऊन राहिले। त्याच्यामुळे आता बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे, याच्यामध्ये खत कारखाना सुरू केलेला आहे याच्यामध्ये। तर आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कुठे आहे, सावनेर आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यानंतर उत्पादन क्षमताची किती आहे, 12.7 लाख एवढी याची काय याच्यामध्ये उत्पादन क्षमता दिलेली आहे। सहभागी संस्था गेल, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन आहे। तर आता याच्यामध्ये जर आपण खताच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं आपल्या भारतामध्ये, तर आता काय होईल याच्यामध्ये, शेतकऱ्यांसाठी काय फायदे होतील याच्यामध्ये, की शेतकऱ्यांना काय होईल याच्यामध्ये, खत उपलब्धतेमध्ये वाढ होईल। काय होईल, आपल्याकडे खत उपलब्धतेमध्ये वाढ होईल। आता आपल्या जसं मान्सून सीझन सुरू आहे, आपला मान्सून सीझन सुरू आहे, त्याच्यामध्ये लोकांना नायट्रोजन म्हणजे काय आहे, युरियाची उपलब्धता होईल। त्याच्यानंतर फॉस्फेटची उपलब्धता होईल, पोटॅशियमची उपलब्धता होईल। काय होईल, स्थानिक रोजगार निर्मिती होईल, कारण तिथे जर सावनेरला जर प्लांट उभारतील त्याच्यामध्ये, तर मग तिथले लागलेले लेबर लोक आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रामधले लोक आहेत, त्यांना काय मिळेल, त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती, आणि आसपासच्या भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये काय होईल, MSME आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्राला चालना होईल, की खत वाहतूक आहे, पॅकेजिंग आहे, वितरण आहे, यामध्ये काय होईल, स्थानिक उद्योगांना संधी मिळेल। त्याच्यामध्ये एखादा जेव्हा प्लांट येते तेव्हा आजूबाजूच्या जवळपास सगळ्याच लोकांना त्याच्यामध्ये काय मिळते, रोजगाराला चालना मिळते। जसं की आता बघा गडचिरोलीमध्ये काय येऊन राहिलेलं आहे, स्टील प्लांट येऊन राहिलेलं आहे, लॉयड्सचं त्याच दिवशी त्यांनी त्याच्यामध्ये उद्घाटन केलेलं आहे। कोनसरीमध्ये 100 खाटांचं हॉस्पिटल लावून राहिलेले आहेत। एक हॉस्पिटल जरी लावलं एखाद्या शहरामध्ये, तरी हजारो लोकांना त्याच्यामध्ये काय मिळते, त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होते, है ना। आता वर्धेमध्ये बघा, सावंगीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, दत्ता मेघेने आपलं हॉस्पिटल टाकलेलं आहे। आजूबाजूचं पूर्ण गाव त्याच्यामध्ये काय होऊन गेलेलं, ते विकसित होऊन गेलेलं आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर बघा, आता याच्यामध्ये बघा भारतामधली जर काही विशिष्ट जर बघितले आपण खत उपलब्धतेमध्ये, काय आहे, भारत हा युरिया खतांच्या चीन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा ग्राहक आहे। सर्वात जास्त कोणाला लागतो, कारण बघा भाताची जी शेती आहे, सर्वात जास्त कुठे होते, ती चीनमध्ये होते। तर ऑब्व्हियसली त्यांना सर्वात जास्त युरिया लागणार आहे। युरिया म्हणजे काय आहे, नायट्रोजन आहे। दुसरं काय आहे बघा, भारत नायट्रोजनयुक्त खतांच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे। म्हणजे कसं आहे, चीन नंतर, ठीक आहे, याच्यामध्ये जे आपलं प्रोडक्शन होतं, आपले काय होतं याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये काय आहे, दुसऱ्या नंबरवरती आहे। तर फॉस्फेटयुक्त खतांच्या उत्पादनामध्ये काय आहे, तिसऱ्या नंबरवरती आहे। आता काय होऊन राहिलेला प्रॉब्लेम, कुठे येऊन राहिला आपल्याला, पोटॅशमध्ये। प्रॉब्लेम कुठे येऊन राहिला आपल्याला, पोटॅशमध्ये येऊन राहिलेला आहे। तर आपल्याला काय करावं लागतं, तो इम्पोर्ट करावा लागतो। पोटॅश काय करावं लागतं आपल्याला,
इम्पोर्ट करावा लागतो याच्यामध्ये. बघा आता युरिया ग्राहक भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे चीननंतर. उत्पादन क्षमता जी आहे नायट्रोजनयुक्त खतं उत्पादनामध्ये दुसरं आहे आणि फॉस्फेटयुक्त खतामध्ये तिसरं आहे. पोटॅशला आपल्याला काय करावं लागते, पूर्ण 100% याच्यामध्ये आयात करावी लागते. पोटॅशमध्ये काय करावं लागते, आपल्याला 100% आयात करावं लागते. कुठून, मुख्यतः कॅनडा, रशिया आणि जॉर्डनमधून. जॉर्डन कुठे आहे, आपलं जे सिरिया वगैरे जे आहे आपलं मिडल ईस्टर्न कंट्रीज आहे त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर आता खत सबसिडी जर बघितलं आपण याच्यामध्ये किती आहे, जवळपास 2.55 लाख कोटी आहे. की जसं युरिया आहे, युरियाची बॅग जर बघितलं आपण जर 700-800 रुपयाची असेल तर फार्मर लोकांना किती आहे ते 400 रुपयामध्ये वगैरे पडते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सर्वात जास्त लोक काय वापरतात, त्याच्यामध्ये युरिया वापरतात. बघा त्याच्यानंतर आता एक महत्त्वाचं याच्यामध्ये दिलेलं आहे की काय आहे, आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या सन्मानात भारत सरकारने काय केलेलं आहे, 100 रुपयाचे काय केलेलं आहे, 100 रुपयाचे स्मारक नाणे. ठीक आहे ना, काय केलेलं आहे, एक नाणे काढलेलं आहे, 100 रुपीज कॉईन काढलेलं आहे याच्यामध्ये. कोणत्या याच्यामध्ये, 105व्या जयंतीनिमित्त. कोण आहेत हे आपले, आचार्यश्री महाप्रज्ञ. आचार्यश्री काय आहेत हे, महाप्रज्ञात. या प्रकारचं नाणं राहणार याच्यामध्ये किती आहे, 100 रुपयाचं नाणं आहे. किती आहे, 100 रुपयाचं नाणं आहे, यांच्या 105व्या जयंतीनुसार आहे. कुठे होणार आहे हे, ऑगस्ट 2025मध्ये. कुठे होणार आहे, ऑगस्ट 2025मध्ये अहमदाबाद येथे होणार आहे. कुठे, श्री महाश्रमण यांच्या उपस्थितीमध्ये अहमदाबादमध्ये इथं होणार आहे. तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, या नाण्याबद्दल जर बघितलं आपण याच्यामध्ये, ठीक आहे, हे आपले आहेत आचार्य महाप्रज्ञ. तर याच्यामध्ये बघा वैशिष्ट्य बघा, याच्यामध्ये काय आहे, याचे मूल्य 100 रुपये आहे. धातू कोणता वापरलेला आहे याच्यामध्ये, धातू शुद्ध चांदी. काय वापरलेलं आहे, शुद्ध चांदी वापरलेली आहे. वजन किती आहे, जवळपास 40 ग्रामचं आहे. वजन किती आहे, 40 ग्रामचं आहे. व्यास, याचा व्यास म्हणजे काय की जसं हा या प्रकारचा नाणं आहे, तर आता हा इथून ते इथपर्यंत काय, हा पूर्ण व्यास आहे. किती आहे, जवळपास 44 mm चा व्यास आहे याचं, मिलीमीटरचं. त्याच्यानंतर बघा निर्मिती कुठे होणार आहे, मुंबई टाकसाळ. आता टाकसाळ म्हणजे काय आहे, मिंट. टाकसाळ म्हणजे काय आहे, मिंट. मिंट म्हणजे काय आहे, जिथे नाणे छापले जातात. जिथे नाणे छापले जातात. एक कुठे आहे, मुंबईला आहे, कलकत्ताला आहे, असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे. याची निर्मिती कुठे होणार आहे, मुंबई टाकसाळमध्ये होणार आहे. तुम्ही नाणे बघून सुद्धा सांगू शकता, जर तुम्हाला याचा नॉलेज असेल तर तुम्ही नाणे बघून सुद्धा सांगू शकता की हा भारताच्या कोणत्या मिंटमधून केलेला आहे. प्रत्येकाचं वेगळं वेगळं सिम्बॉल राहते त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण जेव्हा इकॉनॉमीमध्ये बघतो त्यावेळी मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये की जे टाकसाळ असते त्या नाण्याला बघून आपण सांगू शकतो की हा कलकत्त्याचा आहे, मुंबईचा आहे, हैदराबादचा कुठला आहे म्हणून. ठीक आहे. प्रकाशन तारीख किती असेल याची, ऑगस्ट 2025मध्ये असेल. अधिसूचना तारीख कधी आहे, आज, जी किती 24 जुलैला केली होती अर्थ मंत्रालयाच्या गॅजेटमध्ये. आणि अंदाजित किंमत संग्रहासाठी किती याची, जवळपास 8000 कोटी. जवळपास किती आहे, 8000 कोटी आहे. आता या नाण्याबद्दल थोडंसं आपण माहिती बघून घेऊ याच्यामध्ये. याच्यामध्ये बघा दोन बाजूला असतं, एक हेवाली बाजू आणि एक हेवाली बाजू. बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, एका बाजूला काय आहे, आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा फोटो राहील. सुरुवातीला दाखवलं होतं, वर हिंदीत आणि खाली इंग्रजीमध्ये. कसं आहे, आचार्य श्री महाप्रज्ञ 105वी जयंती राहील. ठीक आहे, हिंदीमध्ये आणि त्याच्यामध्ये काय राहील, इंग्रजीमध्ये सुद्धा राहील. बाजूंना काय राहील याच्यामध्ये, 120 जन्म, 2010 निधन आणि 2025 प्रकाशन. ह्या तीनही तारखा त्याच्यामध्ये दिल्या आहेत. कारण कसं आहे, हे स्पेशल नाणं आहे आणि याला स्पेसिफिकली त्यांच्या निमित्त छापण्यात येऊन राहिलं आहे. म्हणून त्यांच्याबद्दलची सर्व माहिती, की त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा मृत्यू कधी झाला आणि प्रकाशन कधी केलं, हे सगळं त्याच्यामध्ये. दुसऱ्या बाजूला काय आहे, अशोक स्तंभ आहे. दुसऱ्या बाजूला काय आहे, याच्यामध्ये अशोक स्तंभ आहे. दुसऱ्या बाजूला खाली काय लिहिलेलं आहे, 100 आणि सत्यमेव जयते. बाजूनं काय लिहिलेलं आहे, भारत आणि इंडिया. म्हणजे या बाजूनं बघा असं, इकडे इंडिया आणि भारत असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा जो सत्यमेव जयते आहे आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर मुंडका उपनिषद इथून घेतलेलं आहे. सत्यमेव जयते हे जे स्लोगन आहे, हे स्लोगन आपण कुठून घेतलेलं आहे, सत्यमेव जयते मुंडका उपनिषद इथून घेतलेलं आहे. UPSC मध्ये एक प्रश्न विचारला होता की सत्यमेव जयते हा कुठून घेतलेला आहे, घोषवाक्य कुठून घेतलेलं आहे, मुंडका उपनिषद इथून घेतलेलं आहे. यांचं जे ओरिजिनल नाव आहे बघा, आपले जे महाप्रज्ञ जे आहेत, काय त्यांचा जन्म कुठे झालेला आहे, झुंझुनू राजस्थान येथे झालेला आहे. जन्म कुठे झालेला आहे, झुंझुनू राजस्थान आहे. त्यांचं गृहस्थ नाव काय, म्हणजे घरचं नाव काय होतं, नथमल चौरडिया. काय होतं, नथमल चौरडिया. त्याच्यानंतर त्यांना जी दीक्षा देण्यात आली होती कधी, 1931मध्ये. आणि त्याच्यामध्ये आचार्य कालुगणी यांच्याकडून त्यांना काय भेटलेली आहे उपाधी, महाप्रज्ञ. आचार्य तुलसी यांनी दिली. कोणी दिलेली आहे यांना ही जी उपाधी दिली आहे आचार्य तुलसी यांनी दिलेली आहे. त्यांचं जे नाव आहे घरातलं, ते घरातलं नाव आता राहत नाही, त्यांचं त्याच नावाने बोलतात त्याच्यामध्ये.
ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण एक बघितलं बघा, एक हे खूप महत्त्वाचं आहे बघा, याच्यामध्ये काय आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबत द फॅमिली अँड द नेशन या काय लिहिलेलं आहे पुस्तकाचे सहलेखन केलेलं आहे. हे खूप आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. काय केलेलं आहे त्यांनी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबत द फॅमिली अँड द नेशन पुस्तकाचे सहलेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपल्या भारतासाठी एक खूप महत्त्वाची आणि रोचक बातमी आलेली आहे. काय आलेली आहे, ह्या आहेत दिव्या देशमुख. ह्या कोण आहेत, दिव्या देशमुख आहेत. कुठल्या आहेत ह्या, नागपूरच्या आहेत. नागपूरच्या आहेत, फक्त 19 वर्षाच्या आहेत. काय आहेत, फक्त 19 वर्षाच्या आहेत. ह्या आहेत कोनेरू हम्पी. ह्या यांच्यापेक्षा डबल वय आहेत. ह्या 19 आहेत तर ह्या कितीच्या आहेत, 38 वर्षाच्या आहेत. एकदम एक्झॅक्टली डबल आहेत त्या. ठीक आहे. ह्या कुठल्या आहेत, कर्नाटक आहेत. दोघे काय खेळतात, चेस खेळतात. आणि ह्या दोघे कुठे गेलेले आहेत, महिला विश्वचषक फिडे चॅम्पियनशिप आहे त्याच्या फायनलमध्ये दोघे आहेत. त्याच्यामुळे भारताला काय झालेलं आता आहे, भारताचे विश्वविजेतेपद काय झालेलं आहे, निश्चितच झालेलं आहे. दिव्या देशमुख जिंकेल किंवा कोनेरू हम्पी जिंकेल. दोघांपैकी कोणी एक जिंकलं तरी विजेतेपद आणि उपविजेतेपद दोनही भारतामध्येच येतील. पहिल्यांदा असं होऊन राहिलेलं आहे. पहिल्यांदा असं होऊन राहिलेलं आहे. बघा, आपल्या काय त्याच्यामध्ये 38 वर्षाचे ग्रँडमास्टर आहेत, कर्नाटकामधले आहेत कोनेरू हम्पी. आणि त्या उपांत्य फेरीत चीनच्या टिंगजी लेई याला काय केलेलं आहे, यांनी पराभूत केलेलं आहे. ठीक आहे. तर आता हम्पी काय म्हणतात, विजेतेपद भारतातच येणार आहे पण सामना सोपा नसेल, दिव्याने जबरदस्त खेळ केलेला आहे. ह्या कोनेरू हम्पी आहेत. त्याच्यानंतर ह्या काय आहेत, दिव्या देशमुख आहेत. काय, युवा ऊर्जा आणि धाडचे. काय म्हणतात याच्यामध्ये, 19 वर्ष इंटरनॅशनल मास्टर आहेत ह्या आणि आपल्या नागपूरवरूनच तिकडच्या. तर काय केलेलं आहे त्यांनी, उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेते कोण आहे, झोंगी टॅन हिला पराभूत केलेला आहे. आणि स्पर्धेत शीर्ष 10 मधील 3 खेळाडूंना त्यांनी सुद्धा पराभूत केलेला आहे. तर यांनी काय म्हटलेलं आहे बघा, दिव्यांनी, मी जिंकेन असं वाटत होतं पण गोष्टी कठीण झाल्या, शेवटी मी नशीबवान ठरली. ठीक आहे. थोडं बहुत त्यांनी आपलं काय दाखवलेलं आहे, मॉडेस्टी दाखवलेली आहे याच्यामध्ये. 19व्या वर्षी हा इतक्या सुंदर चेस खेळून राहिलेल्या आहेत दिव्या देशमुख याच्यामध्ये. तर ही भारतासाठी खूप मानाची गोष्ट आहे याच्यामध्ये की दोन्ही ज्या खेळाडू याच्यामध्ये त्या भारताच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, आपले मोदीजी आता विश्वविक्रम करून राहिलेले आहेत. इकडे तिकडे गेले आहेत, तिकडे त्यांना काय भेटून राहिले आहेत, वेगळे वेगळे पुरस्कार भेटून राहिलेले आहेत. तर आता त्यांनी अजून एक विक्रम केलेला आहे. काय की सलग 4078 दिवस काय केलेलं आहे त्यांनी, प्रधानमंत्री आहेत. सलग 4078 दिवस. इंदिरा गांधी किती होत्या, 4077 दिवस. इंदिरा गांधी किती होत्या, 4077 दिवस होत्या. तर आपले मोदी साहेब जी आहेत की नाही, पहिल्या नंबरवरती आहेत जवाहरलाल नेहरू. दुसऱ्या नंबरवरती आता आलेले आहेत मोदी साहेब आलेले आहेत. आणि तिसऱ्या नंबरवरती इंदिरा गांधी. आधी इंदिरा गांधी होत्या, सलग बिलकुल कंटिन्यू तिसरी टर्म आहे त्यांची ही. तर आता बघूया यांचा विश्वविक्रम कधीपर्यंत राहते. काय झाले, भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे सलग कार्यकाळ असलेले पंतप्रधान ठरले आहेत आपले मोदी साहेब. यांचं बघा याच्यामध्ये कार्यकाळ जो दिलेला आहे थोडंसं बघून घेऊ याच्यामध्ये आपण. बघा, सर्वात पहिले जे कोण आहेत आपले जवाहरलाल नेहरू आहेत. कधीपासून, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलं 15 ऑगस्ट 1947 ते 1964 पर्यंत त्यांच्या मृत्यूपर्यंत राहिले ते किती दिवस, 6130 दिवस राहिले. किती राहिले ते, 6130 दिवस राहिले. ठीक आहे. म्हणजे किती, 47 पासून बघा तुम्ही, हे 3 वर्ष म्हणजे 50 आणि हे 14 किती झाले, जवळपास 17 वर्ष. जवळपास 17 वर्ष. ठीक आहे. तर त्यांना अजून एक टर्म घ्यावी लागेल. त्यांना काय करावे लागेल, जर जवाहरलाल नेहरूचा जर रेकॉर्ड मोडायचा आहे तर त्यांना 4थ्या टर्ममध्ये सुद्धा यावे लागेल. ठीक आहे. फिर एक बार तसं करावं लागेल त्यांना. ठीक आहे. तेव्हा जाऊन पुढे त्यांचा तो विक्रम मोडेल. त्याच्यानंतर बघा, नरेंद्र मोदी 2014 ठीक आहे ते 25 जुलै 2025 पर्यंत किती, 4078 दिवस झाले. आपल्या ज्या इंदिरा गांधी ज्या होत्या, कारण कसं आहे 2 वर्ष कोण होते, हे जे 64 नंतर कोण होते, मग त्याच्यामध्ये लाल बहादूर शास्त्री. कोण होते, लाल बहादूर शास्त्री होते. तर 66 पासून 77 पर्यंत बघा, 6 आणि 7 काय आहे, 6 ते 7 कोण होते, आपल्या इंदिरा गांधी. 4077 दिवस इतके दिवस त्या काय होत्या, त्याच्यामध्ये प्रधानमंत्री होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता हे आपले होते आजचे काही ठळक जे आपले करंट अफेअर्स होते याच्यामध्ये. ठीक आहे. याच्याबद्दल बघा, आता याच्यामध्ये काही अजून विक्रम त्यांनी केलेत बघा, की स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत. याच्या आधी जितके पंतप्रधान झालेले आहेत, जसं मनमोहन सिंगजी आहेत. ठीक आहे. ते सुद्धा काय होते, स्वातंत्र्याच्या पहिलेचे होते. त्याच्या आधी कोण होते, अटल बिहारी वाजपेयी होते. ठीक आहे. त्याच्या आधी मग तुम्ही बघा, इंदरकुमार गुजराल, आपले देवे गौडा है ना. त्याच्यानंतर आपले VP सिंग. त्याच्यानंतर तुम्ही बघा आपले ते नागपूरमधूनही झाले होते आपले रावसाहेब जे आहेत, नरसिंह रावसाहेब आहेत. तर आता काय बाय, गैर काँग्रेस पक्षातील सर्वाधिक कार्यकाळ असलेले पंतप्रधान आतापर्यंत, कारण कसं आहे, इंदिरा गांधी होते, नाहीतर मग जवाहरलाल नेहरू होते किंवा राजीव गांधी होते. गैर हिंदी भाषिक राज्यातून आलेले सर्वाधिक कार्यकाळ असलेले पंतप्रधान, कारण कसं आहे, जवाहरलाल नेहरू कुठले होते, उत्तर प्रदेश.
अटल बिहारी वाजपेयी उत्तर प्रदेश, ठीक आहे. त्याच्यानंतर आपले मोरारजी देसाई पण त्या बॉम्बे प्रॉव्हिन्समधून आले होते मला त्याच्यामध्ये. पण काय म्हणते सर्वाधिक कार्यकाळ असलेले, ठीक आहे, गैरहिंदी भाषिक राज्यातून आलेले सर्वाधिक, कारण सगळे कुठले होते उत्तर प्रदेशमधले होते याच्या आधी जेवढे होते, इंदिरा गांधी किंवा जवाहरलाल नेहरू. 2 पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे आणि तिसऱ्यांदा बहुमताने निवडून आलेले पहिले गैर काँग्रेस नेते काय आहेत, पहिले गैर काँग्रेस नेते. कारण आता कसं आहे 75 वर्षापैकी जर तुम्ही बघाल हे जर 15 वर्ष सोडले तर बाकीचे 60 वर्ष कोण होते, बाकीचे 60 वर्ष कोण होते, काँग्रेसचं होते. तर ऑब्व्हियसली रेकॉर्ड त्यांच्याच नावावर राहणार आहे. आता हळूहळू जसं जसं आता वेगळ्या सरकार बनतील याच्यामध्ये त्याच्यानुसार काय होईल मग याच्यामध्ये आता हे बदल होत जातील. पण आता कसं आहे मागच्या 15-16 वर्षापासून काय होऊन राहिलेले आहेत, मोदीच बनून राहिले आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. चला, तर हे होते आजचे आपले काही करंट अफेअर्स. मित्रांनो, तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर ही PDF वगैरे पाहिजे असतील तर आपण YouTube चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ. थँक्यू. चलो.